स्टार्ट. पिकांना किमान आधारभूत किंमत देण्याचा कायदा आणण्यासाठी संसदेचे विशेष एकदिवसीय अधिवेशन बोलवावे अशी मागणी शेतकरी नेते सुवर्णसिंग पांडेर यांनी मंगळवारी केली. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या मान्य कराव्यात अशी विनंतीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली. सरकारने रविवारी चर्चेच्या चौथ्या फेरीत धान्य, मैदा आणि कापसाला 5 वर्ष हमीभाव देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण हा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचे सांगत तो सोमवारी आंदोलकांनी फेटाळला आणि दिल्ली चलोची हाक दिली. त्यानंतर आज पंडेर यांनी वरील मागणी केली. संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा दिल्ली चलोचे नेतृत्व करत आहेत. हमी भावाची हमी देणारा कायदा सरकारने आणावा अशी आमची मागणी आहे. पंतप्रधानांनी इच्छाशक्ती दाखवल्यास संसदेचे एकदिवसीय अधिवेशन बोलावता येईल. कोणताही विरोधी पक्ष याला विरोध करणार नाही, असे पंडेर म्हणाले. पंजाब आणि हरियाणामधील शंभू सीमेवर ते माध्यमांशी बोलत होते. बुधवारी दिल्लीला कूच करून जाण्याच्या घोषणेवर शेतकरी ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमधील चर्चा निष्फळ ठरवण्यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यशस्वी झाले, असे म्हणत पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी मान यांच्यावर निशाणा साधला. रविवारी शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये झालेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीत आपचे नेते मान सहभागी झाले होते. ही चर्चा निष्फळ ठरली. दुसरीकडे सरकारचा खोडसाळपणा लक्षात आल्यानेच शेतकऱ्यांनी प्रस्ताव फेटाळला, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली. तर MSPच्या कायदेशीर हमीमुळे अर्थसंकल्पावर ओझे होणार नसून उलट GDPचा विकासच साधला जाईल, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसने हमी भावाचे आश्वासन दिल्यापासून मोदी सरकार MSP विरोधात खोटा प्रचार करत आहे, अशी टीका त्यांनी केली. हमी भाव दिल्यास सरकारवर 21,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. ही रक्कम एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ 4% आहे. स्टॉप.